गाईज, तर आज आहे डे 31 ऑफ माय चॅलेंज. तर मी सकाळी लवकर उठली. माझं एक्झाम ड्युरेशन असं पण चालू आहे. तर आज आहे माझा डे 2 ऑफ एक्झामिनेशन डे आणि आज आहे ॲडव्हर्टायझिंगचा पेपर. तर मी आणि मनस्वी आम्ही दोघी भेटलो आणि आम्ही चालू होतो एक्झामला. तर लास्ट टाईमला जेवढं मला अभ्यास करता येईल तेवढा मी गाईज आमचा पेपर झाला आहे. कसा गेला मनस्वी पेपर? छान. आज मनस्वीचा चक्का आमचा पेपर चांगला गेला आहे. एकदम मस्त. आज होणार आहे सारखा पेपरला. बघूया रिझल्ट आम्ही नक्की सांगू ब्लॉगमध्ये. आता बोलतोय मी तर सेम 5 पास झाली आहे. तू कुठे झाली आहे? गाईज इग्नोर करा माझा फेस आणि माझा थकलेला चेहरा प्लीज. कारण का आम्ही आज टाइमपास नाही केलाय. एक्झाम ड्युरेशन मध्ये पण नाही ते आम्हाला सुस्त आहे. मी आज पूर्ण वॉर्डरोब आमचा चेंज करून टाकतो. अजून पण काम चालू आहेत, संपली नाही आहेत. तुम्हाला दाखवते आमचा पसारा आणि आम्ही आता जे लावलेलं आहे ते. हाय गाईज, हे बघा आमचा पसारा आहे, जरा इग्नोर करा. गाईज घरात जागाच नाहीये, एवढे कपडे आहेत. बघा तुम्हाला. त्यानंतर सर्व झालं होतं ते ननूनी मम्मीला एक्सप्लेन केलं काय कुठे लावलंय आणि काय नाही. गाईज फायनली आमचं घर सगळं सेट झालेलं आहे. फायनली डन आहे. मला आवडायचं फ्रेश व्हायचं अजून. आणि गाईज मला ना क्रॉशेटचे ऑर्डर्स झाले होते तर मी दुपारीच ते कम्प्लीट केलं होतं. अगेन मला 2 सनफ्लावर्स आणि सनफ्लावर किचनची ऑर्डर होती. तर गाईज ते सनफ्लावर हे आहेत आणि खरंच ते इतके छान झाले आहेत. दोन्ही पण मस्त वाटतात बुके. आणि तर मी तुम्हाला दाखवते त्याचा फायनल व्ह्यू दोन्ही बुकेसचा. तर तुम्ही ते बघा. तर गाईज हे आहेत असे 2 सुंदर बुकेस. तुम्हाला पण हवे असतील तर माझ्या पेजला, दोन्ही पण पेजला जिथे जिथे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही मेसेज करू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. आणि खरंच हे बुकेस खूप फ्रेंडली आहे. तुम्ही कधीही मला सांगू शकता, अगदी 1 डे बिफोर सुद्धा. बट येस थोडंसं